नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी चटपटीत अशी भजी घेऊन आली आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चायनीज भजी। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते मी ते तुम्हाला सांगते। आपल्याला चायनीज भजी बनवण्यासाठी लागणार आहे कोबी, जो मी बारीक चिरून घेतलेला आहे, लाल तिखट, मीठ, लसूण घेतलाय बारीक चिरून, कॉर्नफ्लॉवर, मैदा, शेजवान चटणी आणि हे आहे चाट मसाला। अजून आपल्याला टोमॅटो सॉस सुद्धा लागणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटीमध्ये कोबी घालून घेऊया। त्यानंतर लसूण, लाल तिखट, कॉर्नफ्लॉवर घालते, मैदा, चाट मसाला आणि मीठ। आता हे मस्तपैकी एक जीव करून घेते। लगेच पाणी घालायचं नाही आपल्याला। हे मस्तपैकी एकत्र झालेलं आहे सगळं। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया। चायनीज भजीचं बॅटर तयार आहे आणि तिकडे तेलही गरम झाले। आपण मस्तपैकी भजी टाकून घेऊया। आपली भजी तळली जातीये तोपर्यंत आपण त्याच्यासाठी सॉस बनवून घेऊया। कढईमध्ये शेजवान सॉस टाकते। त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकायचा आपल्याला। चाट मसाला, आणि थोडंसं पाणी ऍड करूया। ह्याला थोडस याच्यामध्ये शिजू देऊयात आपण। चायनीज भजी तळली गेलेली आहे छानपैकी, त्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आपण ते काढून घेऊयात। हे पहा, आपला सॉस पण रेडी झालेला आहे। गॅस बंद करते। हे पहा, आपली चायनीज भजी तयार आहे आणि त्याबरोबर चायनीज सॉस सुद्धा तयार आहे। पटकन बनवा आणि मला कमेंट मध्ये सांगा कसे झाले ते। माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे DSK फूडला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, फॉलो करा, शेअर करा आणि मला कमेंट करा। थँक्यू।